नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. कठीण परिस्थिती तुम्हाला जागं करण्यासाठी येते, नाउमेद करण्यासाठी नव्हे. आज आहे 15 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 15 नोव्हेंबर 2000 देशाचे 28वे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली. 1999 रेवदंडा येथील निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थ भक्तांच्या साथीने प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसमर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1996 आजच्याच दिवशी भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासावाका हा पर्यावरण पुरस्कार जाहीर करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 नोव्हेंबर 1989 रोजी पदार्पण केले. व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रात आजच्याच दिवशी 1945 समावेश झाला. सानिया मिर्झा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 झाला. या लॉन टेनिस खेळाडू आहे. तर कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म 1948 आजच्याच दिवशी झाला. कवयित्री शिरीष पै यांचा जन्म 1929 आजच्याच दिवशी झाला. आग्रा घराण्याच्या 11व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खां यांचा जन्म 1927 झाला. तर दादासाहेब शंकर तथा दत्ता डावजेकर उर्फ डीडी या संगीतकारांचा जन्म 1917 झाला. जर्मन सेनापती एरविन रोमेल यांचा जन्म 1891 आजच्याच दिवशी झाला. आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजूभाई बधेका यांचा जन्म 1885 आजच्या दिवशी झाला. बिरसा मुंडा या झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 झाला. विलियम हर्शेल या जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकारांचा जन्म 1738 झाला. 2012 कृष्णचंद्र पंत या केंद्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष यांचे निधन झाले. डॉक्टर माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन 1996 15 नोव्हेंबर या दिवशीच झाले. कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. आचार्य विनोबा भावे यांचे निधन 15 नोव्हेंबर 1992 रोजी झाला. ते भूदान चळवळीचे प्रणेते व महात्मा गांधींचे पट्टशिष्य होते. महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांना 1949 15 नोव्हेंबर या दिवशी फाशी देण्यात आली. तसेच त्यांच्यासोबत नारायण दत्तात्रय आपटे यांनाही फाशी देण्यात आली. जर्मन गणिततज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन 1630 15 नोव्हेंबर या दिवशी झाले. मित्रांनो, हे होते 15 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.